देशाचा माज आणि मस्ती उतरवण्यासाठी आज परतूर तालुक्यामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचा हा मोर्चा निघालेला आहे। परतूर, मंठा, जालना, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन आहे। संपूर्ण महाराष्ट्रात बंदची हाक दिलेली आहे, मोर्चे निघालेले आहेत। बांगलादेशमध्ये कट्टरवाद्यांनी त्या ठिकाणी मंदिरं पाडलेली आहेत, मंदिरं जाळलेली आहेत, उद्ध्वस्त केलेली आहेत, हिंदू महिलांवरती अन्याय अत्याचार केलेले आहेत। दलित आहे, शीख आहे, 18 पगड जातीच्या हिंदू लोकांवर अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती बांगलादेशात चालू आहे। जगभराने याचा निषेध केलेला आहे आणि त्याचा निषेध आम्ही केलेला आहे। बांगलादेश यांची मस्ती उतरवण्याची ताकद भारतामध्ये आहे। पाकिस्तानने भारतावर हल्ले केले, संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मुंबईवर हल्ला केला, आमच्या जवानांना ठार मारलं आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम मोदीजींच्या सरकारच्या काळामध्ये झालं आणि पाकिस्तानमध्ये कमांडोज घुसून, आमचे जवान घुसून, मिलिटरी घुसून 300 अतिरेक्यांचा खात्मा केला होता। पाकिस्तानला जसा धडा शिकवला तर जगाच्या नकाशावर नेस्त नाबूद करण्यासाठी बांगलादेशला सुद्धा धडा शिकवावा लागेल आणि म्हणून आम्ही मोर्चा काढला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, माननीय अजितदादा पवार, आमच्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री जे 140 कोटी लोकांचं नेतृत्व करतात आणि ज्यांनी जगाला वाचवलेलं आहे मोदीजींनी। कोरोनाच्या काळात 100 राष्ट्राला लस पुरवलेली आहे माणुसकीचा धर्म म्हणून, आणि असं असताना पाकिस्तानला मात चढला, मस्ती चढली आणि ती उतरवली। तशी आता बांगलादेशाला सुद्धा माज आणि मस्ती उतरण्याची गरज आहे आणि त्यासाठी आमच्या देशातला, आमच्या राज्यातला, आमच्या जिल्ह्यातला, आमच्या मतदारसंघातला सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि लवकरच बांगलादेशला याची किंमत मोजावी लागेल। भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये या महिन्यामध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवला जातो, बांगलादेशचा झेंडा फडकवला जातो। जे कोणी असं देशद्रोही करतील त्याचे हात छाटले पाहिजेत, यांना देशद्रोहाचा खटला लावून जेलमध्ये डांबलं पाहिजे। ह्या आमच्या मागण्या आहेत। तहसीलदारांच्या मार्फत आम्ही ह्या सगळ्या मागण्या शासनाला पाठवलेल्या आहेत। धन्यवाद।